झालं तेवढं बस नाही का झालं? आता रातच्याला कशा पायी रडत बसलीस? लई आनंद झाला असेल ना तुला माझ्या लेकाला जेलमध्ये पाठवून? हाऊस फिटली असेल तुझी. काय बिघडवलं होतं माझ्या लेकाने तुझं? ते त्याच्या संग असं खेळ खेळलीस? तुझा राग माझ्यावर होता. माझ्या लेकानं काय बिघडवलं होतं तुझं? अहो ते काय बोलताय तुम्ही? माझा तुमच्यावर पण कसलाच राग नाहीये. मी काय बी केलेलं नाहीये. तुम्ही तरी विश्वास ठेवा माझ्यावर. कसा विश्वास ठेवायचा ग आम्ही तुझ्यावर? हा सांग की. ज्या घराने तुला एवढा मान दिला त्याच घराचा मान असा धुळीत मिळवाय निघालीस वी ग. खबरदार खबरदार तिला कोणी काय बोललं तर. तिचा काय दोष? तिने नव्हतं सांगितलं रायाला पोरांशी भांडायला. यो त्या नवरा बायको मधला विषय हाय. त्यात आपल्याला पडायची काय बी गरज नाही. त्यांचं ती बघून घेतेली. कृष्णा जा बाळा तू आराम कर. निघा. राया माझी खरंच काही चूक नाहीये रे. मला तुझ्याशी लई महत्वाचं बोलायचंय. मी बोलू का? बोल ना काहीतरी. राया चल नाश्ता करून घे. काय देऊ तुला नाश्त्याला? थांबा. बसा. कृष्णा जरा खाली या. काय झालं भाऊसाहेब? राया माफी मागा कृष्णाची. काय सांगतोय आम्ही? कृष्णाची माफी मागा. माफ करा भाऊसाहेब, पण मी ही जी माफी मागावी असं मी काही बी केलेलं नाही. काहीच केलं नाही? आमच्या समोर तुम्ही तिला वाटेल ते बोललात. आम्ही नसताना तिला कामावरून काढून टाकलं तरी तुम्ही म्हणता तुम्ही काहीच चुकीचं केलं नाही? हो नाही केलं, कारण तिने जबाबदारी नीट पार पाडली नाही म्हणून मी तिला कामावरून काढून टाकलं. भाऊसाहेब तुम्हाला माहिती आहे तिच्यामुळे कारखान्यात काय झालं ते कानावर आलंय आमच्या. आणि कृष्णा असं काही करू शकेल याच्यावर आम्ही विश्वासच ठेवू शकत नाही. आमची सून म्हणून आम्ही असं म्हणत नाही, तर या पोरीच्या हुशारीवर आमचा विश्वास आहे. आता तुमच्या समाधानासाठी आम्ही मान्य करू की कृष्णाची चूक झाली आहे, पण तरी आम्हाला न सांगता तिला कामावरून काढायचा निर्णय तुम्ही कसा घेतला? कृष्णाला कारखान्यात कामाला आम्ही लावलं होतं. तिला कामावरून काढून टाकायचा अधिकार राया तुम्हाला कोणी दिला सांगा? मला नाही आता या विषयावर बोलायचं. थांबा. तुम्हाला बोलावंच लागेल. इथं आमच्या समोर. मम्मी रायाचं काय खरं दिसत नाही आज. मी जातो कारखान्यात बाबा. अरे थांब की.
असं पिक्चर रोज रोज बघायला मिळते टीव्ही. थांब. ते बी आहेच म्हणा. बोला, तुमच्या मनात नक्की काय साठलंय ते तरी कळू द्या आम्हाला. माझ्या मनात कारखान्याची इज्जत साठली आहे, तुमचा मान अभिमान साठलाय, आदर साठलाय. आणि हिनं त्या सगळ्याला गालबोट लावले. हिच्यामुळं कारखान्यातनं भेसळवाली हळद गेली, कारखान्याचं नाव बदनाम झालं, तुमच्या नावाला बट्टा लागला. आणि तुम्ही काय केलं? या सगळ्या प्रकरणासाठी कृष्णाला जबाबदार धरून आमचं नाव मोठं केलं असं वाटतंय का तुम्हाला? काल जेलमध्ये जाऊन आला, त्याने आमची मान उंचावली असं वाटतंय का तुम्हाला? तुम्ही आजपर्यंत असं काय केलं हो ज्याने आमचा मान वाढला? तुम्ही शिक्षण अर्धवट सोडलं तेव्हा कुठला आमचा मान वाढला होता? गावातली पोरं पहिली आली, नम्रात आली की गावातली माणसं पहिला पेढा आम्हाला येऊन भरवतात. त्यावेळेस ना राया, ही सगळी माणसं आमच्यावर हसतायत असंच वाटतं आम्हाला. तुम्हाला साधं शिक्षण पूर्ण करता आलं नाही, तुम्ही राखलात आमचा मान. अहो पण राया, आम्ही दोघं बोलतोय, आमच्या दोघांमध्ये आज कोणीच बोलणार नाही. आम्हाला सगळी उत्तरं रायाकडून हवी आहेत आज. मी काय उत्तर देणार आहे भाऊसाहेब? मी माझ्या कामातनं उत्तर दिले. तुम्हाला माझ्याकडनं जी अपेक्षित होतं ते सगळं करायचा प्रयत्न केलाय मी. एक घाव दोन तुकडे करून चुकीचा निर्णय घेणं हे अपेक्षित नव्हतं आम्हाला. कृष्णासारख्या हुशार कर्तृत्ववान पोरीला कामावरून काढून टाकलं हे अपेक्षित होतं आम्हाला. रस्त्यावर मारामारी केली, आणि म्हणून पोलीस तुम्हाला पकडून नेतील राया हे अपेक्षित नव्हतं आम्हाला. आम्हाला अपेक्षित होतं ते सगळं केलं, हा भ्रम आहे तुमचा. ह्याच्यातला एक मार्कशीट दाखवा यात लाल शेरा नाही. जगाला शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या बापाचा मुलगा कमी शिकलेला म्हणून लोक हसतात आमच्या. एवढ्या मोठमोठ्या लोकांबरोबर उठबस आमची, पण ते ज्यावेळेस विचारतात ना आम्हाला की तुमचा पोरगा किती शिकलेला, त्यावेळेस राया आमच्या तोंडात ते शब्दच गायब होतात. तो आयुष्यात फक्त त्याच वेळेस मान खाली जाते. तुम्ही हिच्यासारख्या पोरीला कामावरून काढलं, तेवढी तुमची पात्रता नाहीये. भाऊसाहेब, तुम्ही घालून दिलेला आदर्श आणि नियम पाळूनच आम्ही हे पाऊल उचलले. यात काय चुकलं आमचं? ज्यांना आम्हीच कधी कळलो नाही त्यांना आमचे नियम, आमचे आदर्श काय कळणार? आजपर्यंत आम्ही बोललो नाही, पण आज बोलणार. राया, आम्हाला तुमची लाज वाटते. भाऊसाहेब भाऊ, असं नका बोलू. रायानं असं काही बी नाही केलं जेनं. नका करू यांची वकिली. मला सगळं कळतंय भाऊसाहेब, पण मी जे काय केलं ते आपल्या कारखान्याच्या भल्यासाठीच केलंय. तुम्हीच म्हणता ना, कामात नाती बघायची नसतात तर कर्तृत्व बघायचं असतं. आणि ती नसेल तर अशा माणसाला कधीच कामावर ठेवू नये. चूक माफ करायची असते पण गुन्हा नाही. काम प्रामाणिकपणे न करणं हा पण एक गुन्हाच आहे ना. मग तुम्हीच सांगा, तुम्ही जर माझ्या जागेवर असता तर तुम्ही काय केलं असतं? तुझ्यासारखा तडकाफडकी निर्णय घेऊन कुणालाही कामावरून काढून टाकलं नसतं. आधी चौकशी केली असती, पुरावा गोळा केला असता, आणि मग तो माणूस जर दोषी असेल
तर पुढचा निर्णय घेतला असता. ज्याला आपण कामावून काढून टाकलंय ती व्यक्ती कोण आहे, तिचा दर्जा काय, तिचं शिक्षण काय याचा विचार केला असता. तिची कामावरची आस्था काय याचाही विचार केला नाहीस तू. याला निर्णय घेणं म्हणत नाही, याला एखाद्याला आयुष्यभरासाठी त्रास देणं असं म्हणतात, जो तुम्ही कृष्णाला देताय. मला असं नाही वाटत भाऊसाहेब. मी जी काय केलंय ते विचार करूनच केलंय. ते आता तुम्हाला नाही कळणार, पण वाईट वेळ जाऊ द्या. तुम्हीच माझं कौतुक करा. मी शिक्षण नसेल पूर्ण केलं, पण तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न केलाय मी. हो, काय आहे तो आमचे स्वप्न सांगा आम्हाला तरी कळू द्या. तुम्हाला आमची स्वप्न माहित आहेत की नाही ते. चला, आज आम्ही तुम्हाला दाखवतो आमची स्वप्न काय आहेत ती. चला. या ट्रॉफ्या दिसतात. या आम्हाला आमच्या कामासाठी मिळालेल्या. लहानपणापासून आम्ही जे कर्तृत्व दाखवलं ना त्याच्यासाठी मिळालं. पण आम्हाला आता याचं जरा सुद्धा कौतुक वाटत नाही. हा बंगला बांधताना ही जागा आम्ही तुमच्यासाठी राखीव ठेवली, कारण आम्हाला माहित होतं तुमच्यात आमचं रक्त वाहतंय. तुम्ही सुद्धा असंच कर्तृत्व गाजवाल आणि तुमच्या कर्तृत्वाने या ट्रॉफ्याने ही जागा भरून काढाल. ही जागा कमी पडली असती ना तर आम्ही दुसरा बंगला बांधून मोठी जागा तयार केली असती. पण राया, ते सुख तुम्ही आम्हाला दिलंच नाही. ते तुमचे प्रगती पुस्तक तुम्हाला शाळेत पाठवलं ना त्याच वेळेस ठरवलं की अभिमानाने त्या प्रगती पुस्तकांच्या फ्रेम्स करायच्या आणि या भिंतीवर लावायच्या. त्या भिंती रिकाम्याच काय. आमची स्वप्न पूर्ण करायची होती ना तुम्हाला. ही आहेत आमची स्वप्न. यातली कोणची स्वप्न तुम्ही पूर्ण केलीत राया सांगा ना. हा, चला. ही एवढी मोठी खोली आम्ही खास तुमच्यासाठी बांधली. का माहिती? कारण आम्हाला इथं तुमच्यासाठी पुस्तकांचं मोठं कपाट बांधायचं होतं. तुम्हाला अभ्यास करताना कोणी डिस्टर्ब करू नये म्हणून ही खोली खास तुमच्यासाठी बांधली होती. आम्हाला स्वप्न पडायची ही खोली पुस्तकांनी भरली आहे. तुम्ही ती पुस्तकं वाचतायत, अभ्यास करतायत, रात्र रात्र जागताय. आणि आम्ही रात्री रात्री तुमच्यासाठी चहा बनवून घेऊन येतोय. आम्हाला सतत दिसायचं तुम्ही आय झालाय, IPS झालाय, डॉक्टर, इंजिनियर झालाय. पण राया, तुम्ही ना ते सुंदर स्वप्न बघायचं सुख सुद्धा आम्हाला लाभू दिलं नाही. आम्हाला नव्हतं माहित तुम्ही मोठं होऊन काय बनणार, पण आम्हाला वाटत होतं की तुम्ही अभ्यास करून मोठं काहीतरी होणार. आणि म्हणून ना आम्ही तुमच्यासाठी फक्त इथं पुस्तकाचं मोठं कपाट बांधणार. तुम्हाला आमचं हे स्वप्न माहित होतं. चल,
रंजय, हे समजा त्या कृष्णीमुळे झालंय बघ. ही जागा पाहिलीत? घराच्या पुढ्यात एवढं मोठं अंगण आम्ही का सोडलं हे तुमची आई आम्हाला सतत विचारायची. आम्ही नाही सांगितलं त्यांना, पण आज आम्ही तुम्हाला सांगतो. आम्ही घराच्या पुढ्यात एवढं मोठं अंगण का सोडलं तुम्हाला माहितीये का? कारण आम्हाला इथं तुम्ही तुमच्या कर्तृत्वानं आणि कष्टानं कमवलेल्या सरकारी गाड्या लागलेल्या पाहिजे होत्या. लाल दिव्याच्या गाडीतून तुम्ही कधीतरी उतराल हे स्वप्न होतं आमचं. बाकीच्या गाड्या आम्ही कधीही विकत घेऊ शकलो असतो, पण अभ्यासानं कर्तृत्वानं मिळवलेल्या लाल दिव्याच्या गाडीचा मान आम्हाला काही वेगळाच वाटायचा. तो मान अनुभवण्याचं सुख तुम्ही आम्हाला द्याल असं आम्हाला वाटायचं. हे आमचं स्वप्न माहित होतं तुम्हाला. बाद झालं भाऊ. अरे त्याला किती बोलशील? एखाद्याला एवढं पण बोलू नये की स्वतःच्या नजरेतून उतरल. रायाच्याने जी जी जमत होतं ते समजा त्यांनी केलं. नसती एखाद्याची मोठी झेप म्हणून त्याने काय पंखच पसरायचे नाही का? तू का त्याच्याकडे एवढ्या मोठ्या अपेक्षा ठेवतोयस? तू नव्हत्या ठेवल्यास माझ्याकडनं अपेक्षा? ठेवल्या होत्यास ना? सगळ्याच आईबापांच्या त्यांच्या पोराकडनं अपेक्षा असतातही. हा शिकून मोठा झाला नसताना तरी आम्हाला चाललास. आमचा पोरगा लढला याच्यात पण आम्हाला आनंद झाला असता, पण हा मैदान सोडून पळाला. यानं शिक्षण अर्धवट सोडलं. आजवर ह्याच्यावर टाकलेली एकही जबाबदारी याने नीटपणे पूर्ण केलेली नाही. आमच्या बाबतीत हा जे काही वागला ते आम्ही सहन केलं, पण या घराच्या सुनेच्या बाबतीत त्याचं हे वागणं आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. आई कृष्णाला विधात्याची सून म्हणून या घरात आणली तर ह्याला तिलाही सुखी ठेवता आलं नाही. आमची एवढी माफक अपेक्षाही त्याने पूर्ण करू नये का आई? त्यामुळे राया तुम्हाला कृष्णाची माफी मागावी लागेल. आत्ताच्या आत्ता कृष्णाची माफी मागा. मी तुमचे हात जोडून माफी मागतो भाऊ. मी तुमचं कुठलं स्वप्न पूर्ण नाही करू शकलो याचा मला तुमच्यापेक्षा जास्त त्रास होतोय. मी एवढंच सांगेन, मी तुमचा मान सन्मान कधीच धुळीत मिसळू देणार नाही. आज तुम्हाला माझी लाज वाटत असेल, पण लवकरच तुम्ही माझ्या हुशारीवर जीव ओवाळून टाकाल. तुम्हाला माझा अभिमान वाटेल.